हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण इडली रवा वापरून बिटाची इडली करणार आहे। याच्यासाठी काही जास्त मेहनत नाही लागत, एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत होते। इडली रवा वापरून केली आपण त्याची बीट टाकून करणार आहे। आता हे बघा, आपण इडली रवा घेतला आहे, आपण 3 वाटी घेणार आहे। आता आपण याच्यात इडली रवा आपण 3 वाटी घेणार आहे आणि उडदाची डाळ 1.5 वाटी घेणार आहे। उडदाची डाळ आणि इडली रवा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ही उडदाची डाळ आपण वाटून या इडली रव्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून रात्रभर ठेवायची। आणि आता बघा, आपण ही संध्याकाळी उडदाची डाळ वाटून इडली रव्यातले पाणी काढून त्याच्यात मिक्स केलं आहे। आता आपण त्याला हलवून घेऊया आणि आपण हे रात्रभर भिजत ठेवूया। आता बघा, रात्रभर भिजत ठेवलं, हे सकाळी आपल्याला असं फुलून येतं। असं फुलून आलं की आपली इडली एकदम 100% चांगली होणार, म्हणजे हॉटेलसारखी जी सॉफ्ट लुसलुशीत होणार, एकदम कमी मेहनतीत। याच्यात फक्त उडदाची डाळ आपल्याला वाटून टाकावी लागते आणि तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं पीठ काढून तुम्ही त्याच्यात मीठ टाका आणि बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता हे बीट आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि त्याला थोडं शिजवून घेऊया आणि याचे बीटच्या इडल्या एकदम छान होतात। आता आपण पातेल्यात काढून घेतले आणि हे ते आपण इडलीचं बॅटर आहे त्याच्यात मिक्स करूया बीटाच्या वाटणामध्ये। आता आपण त्याला मीठ टाकून हलवून घेऊया व्यवस्थित सगळ्या। याचा कलर खूप छान होतो इडलीचा, बघा किती सुंदर येतं। आणि तिखट होण्यासाठी थोडे मिरच्या टाकून हलवून घेऊया। आपण याला आता तेल लावून घेऊया आणि आपण आता त्या इडली पात्रात बिटाची इडली करायला टाकूया। चवीला एकदम छान लागते आणि पौष्टिक होते, कलर तर एकदम सुंदर दिसतो। आता आपण कुकरमध्ये ठेवूया आणि हे कुकरचं झाकण लावूया, शिटी काढून। आता ही बघा, आपली झाली बिटाची एकदम सुंदर कलर आला आहे, लुसलुशीत एकदम सॉफ्ट होते, बिना काही मेहनत करावी लागत नाही याच्यासाठी। आणि हॉटेलमध्ये जशी मिळते तशी सॉफ्ट होते। आपण बिटाचा वापर करून इडली केली आहे। आता आपली ही डाळ टाकून खोबऱ्याची चटणी केली, ही कोथिंबीर टाकून ग्रीन चटणी केली आहे। आणि तुम्ही मस्त राहा, आनंदी राहा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। ही इडली रवा बिटाची नक्की ट्राय करा।